शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या नावाने शेती असेल तर तुमच्यासाठी ही एक मोठी खुशखबर म्हणावी लागेल, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी हा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। भविष्यामध्ये तुम्हाला कसल्याही पद्धतींची अडचण इथून पुढे निर्माण होणार नाही। तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तींच्या नावाने जर शेती असेल, आपल्या आईवडिलांच्या नावाने असेल, तुमच्या स्वतःच्या नावाने असेल, आजी आजोबांच्या नावाने असेल, काही अशी शेती आहे की केवळ ती काही रस्ते नसल्यामुळे ती तशीच पडत आहेत, कारण तिथून आपल्याला कोणत्याही पद्धतींचा त्या शेतातून जे काही माल असेल किंवा शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता असेल ते उपलब्ध होत नसल्यामुळे ती शेती आपल्याला चांगल्या पद्धतीने कसता येत नाही। यासाठी शेत रस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत 7/12 उताऱ्यांचा इतर हक्क या सदरी नोंद घेण्याबाबत क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना दिशानिर्देशित देण्याबाबत महाराष्ट्र शासन व महसूल व वन विभागांतर्गत 22 मे 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा जर शासन निर्णय पूर्ण तुम्ही व्यवस्थित समजून घेतलात तर भविष्यामध्ये तुम्हाला कसल्याही पद्धतींची पांदण रस्त्याबाबत किंवा शेत रस्त्याबाबत अडचण निर्माण होणार नाही। यामध्ये काही कलम दिलेले आहेत। काही व्यक्ती जर तुम्हाला त्रास देत असतील किंवा तुमच्या शेतीसाठी रस्ता जर तुम्ही मागत असाल तर कशा पद्धतीने घ्यावा याचा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 143 नुसार कारवाई करताना सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद शेत रस्त्याऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेले शेत रस्ते उपलब्ध करून देण्याबाबत शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे जवळपास 12 फुटाचा रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा असा उल्लेख करण्यात आलेला आहे। आता हा 12 फुटाचा रस्ता कशासाठी उपयोगी पडणार आहे हे समजून घ्या। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 भूधारकांना त्यांच्या शेती जमिनीचा वापर शेतीविषयक आणि त्या अनुषंगिक कामासाठी करण्याचा हक्क प्रदान करते। ही तरतूद ग्रामीण भागातील जमीन वापराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। यामध्ये शेतात जाण्यासाठी आणि शेतमालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांचा अंतर्भाव होतो। पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग, आता मोठे कृषी अवजारे उदाहरण ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर इत्यादी यांचा वाहतुकीसाठी आणि शेतमालाच्या जलद व सुरक्षित वाहनासाठी अपुरे ठरत आहेत। तरी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 नुसार कारवाई करताना संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांच्यासाठी पुढील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि बघा, अधिकाऱ्यांना जो आदेश देण्यात आलेला आहे यामध्ये जे पॉइंट देण्यात आलेले आहेत ते पॉइंट व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया, एक एक समजून घेऊया। शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे, यामध्ये ट्रॅक्टर आहे, रोटावेटर आहे, हार्वेस्टर आहे इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतमालाच्या जलद व सुरक्षित वाहनासाठी शेत रस्त्याबाबत शेतकऱ्यांना मागणी व आवश्यकता, स्थानिक भौगोलिक परिस्थिती यात संबंधित सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी तपासणी करून पारंपरिक अरुंद शेत रस्त्याऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेले शेत रस्ते उपलब्ध करून देण्यात यावे। हा पॉइंट समजून घ्या, 3 ते 4 मीटर रुंद असलेले शेत रस्ते उपलब्ध करून देण्यात यावे असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे, म्हणजे जवळपास 12 ते 13 फुटाचा। आता शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या शेत रस्त्यांचे जागेची प्रत्यक्ष पाहणी करून शेत रस्त्याची आवश्यकता तपासणी करावी। अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग, पाऊलवाटा, इतर वहिवाटीचा मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती तपासावी। शेजारच्या भूधारकांच्या वहिवाट्यांचा हक्काचा आणि त्यांच्या अडचणीचा व अपेक्षेचा विचार करावा। सदर बाबी विचारात घेऊन वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य रुंदीचा शेत रस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणे शक्य नसेल, परंतु रुंद शेत रस्त्याची आवश्यकता असेल तर इतर पर्यायी आणि सोयीस्कर मार्गाचा विचार करावा असा सुद्धा उल्लेख यामध्ये स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। जर तो थोडा लांबचा असेल तरी या ठिकाणी चालेल, जरी या ठिकाणी थोडा लांबचा रस्ता असेल
त्या ठिकाणी तुमच्या शेतापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला रस्ता उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि ते देखील शक्य नसेल तर आवश्यकतेनुसार परिस्थितीमध्ये आवश्यकतेनुसार 3 ते 4 मीटर पेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद शेतरस्ता उपलब्ध करून देणे शक्य असेल तेवढा उपलब्ध करून द्यावा असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। आता तिसरा पॉइंट बघा, हा सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बांध हे केवळ 2 शेतींच्या सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबण्यासाठी महत्त्वाचे असतात। बघा बांधचा फायदा नेमका काय आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे बांधावरून रस्ता देताना त्या नैसर्गिक स्वरूप शक्यतोवर टिकून ठेवावेत। रस्त्याची रुंदी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने परंतु आवश्यक रुंदीकरण टाळावे। तसेच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूच्या सीमाची निश्चित करावी जेणेकरून भविष्यात सीमावरून कोणताही वाद निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। आता बघा ब नंबरचा जो या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे हे सुद्धा समजून घ्या। कलम सुद्धा सांगण्यात आलेले आहेत। सक्षम अधिकारी प्राधिकारी आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 143 ने मंजूर केलेल्या तसेच मालमत्तेदार कोर्ट ऍक्ट 1966 च्या कलम 5 नुसार वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेत रस्त्यांची अधिकृतपणे 7/12 च्या इतर हक्कामध्ये नोंद करण्याबाबत असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। बघा त्यानंतर जी काही नोंद झाल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल व भविष्यात शेत रस्त्याची वादांचे जे प्रमाण आहे ते सुद्धा या ठिकाणी कमी करण्यास मदत होईल असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। तसेच जमीन खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदीदाराला जमिनीवरील या महत्त्वाच्या हक्काची माहिती मिळणे, सबब 7/12 उताराच्या इतर हक्क सदरात शेत रस्त्याची नोंद घेण्याच्या अनुषंगाने संबंधित शेतकरी अधिकारी प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कारवाई करावी। आता ब नंबरचा जो या ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे यामध्ये काय काय कारवाई करायची हे समजून घ्या। सक्षम अधिकारी प्राधिकारी आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 143 मालमत्ते कोर्ट ऍक्ट 1966 च्या कलम नुसार 5 आदेश पारित करताना सदर आदेशामध्ये शेत रस्ता जात असलेल्या शेतांचे गट क्रमांक सर्वे क्रमांक शेत रस्त्याची रुंदी लांबी दिशा सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद करण्यात याव्यात। तसेच त्याबाबत 7/12 उताराचा इतर हक्क या सदरात नोंद घेण्याबाबत निर्देशित करावे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। बघा परत सांगण्यात आलेला आहे जे कलम 5 नुसार वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेत रस्त्याबाबत सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने शेत रस्त्यांची नोंद 7/12 उताराच्या इतर हक्क या सदरात घेण्यात यावे। त्यामध्ये शेत रस्ता जात असलेल्या शेतांचा गट क्रमांक सर्वे क्रमांक शेत रस्त्याची रुंदी लांबी दिशा सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद करावेत असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। आता किती दिवसामध्ये या ठिकाणी हे पूर्ण करायचं आहे याबद्दलची माहिती समजून घ्या। क पॉइंट देण्यात आलेला आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 आणि मालमत्तेदार कोर्ट ऍक्ट 1906 चे कलम 5 ने प्राप्त अर्जावर अर्ज प्राप्त झाल्यापासून 90 दिवसाच्या आत अंतिम आदेश पारित करणे बाबत म्हणजे 90 दिवसामध्ये जवळपास 3 महिन्यामध्ये हे पूर्ण काम या ठिकाणी जी आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे पूर्ण करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। आता कोण यामध्ये तलाठी असेल किंवा जे नेमून दिलेले अधिकारी असतील त्या अधिकारी महसूल खात्यातील असेल त्यांना हे पूर्ण काम करून द्यायचं आहे। ज्यांचे अर्ज आलेले आहेत त्या अर्जाचा व्यवस्थित विचार करायचा आहे। अर्जाचा विचार झाल्याच्या नंतर जे अर्ज योग्य आहेत त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावायची आहे आणि 90 दिवसामध्ये ते पांधन रस्ते असतील किंवा शेत रस्ता असेल ते कंप्लीट करायचं आहे। शेतकरी बांधवांनो ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। हा जर शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे। टेलिग्राम ग्रुप जॉईन करा। पीडीएफ मी त्या ठिकाणी टाकेन ते पीडीएफ तुम्ही घ्या। जेव्हा तुम्हाला शेत रस्त्याविषयी काही माहिती पाहिजे असेल तर डिटेल्स माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।